अशी हवा होती त्या आंदोलनाची, अशी हवा. लाखो लोक मुंबईत. मग घुसला त्याचा नेता थळग्यावर चादर चढवायला. म्हटलं अरे चादळला निघाला रे हा. काही नाही, काही जाती भातीचे आरक्षण फारक्षणाच्या गोष्टी नाही. हिंदुत्व तोड्यासाठी निघालेले राक्षस आहेत, राक्षस. दादा जरांगे पाटलांची भाषा म्हणजे एक खास ग्रामीण शैली आहे. कालीचरण बाबा जे आहे तो मोठा टिकलीवाला, तर त्यांनी अध्यात्म सोडून समाजकारणावर बोलणं, समाजलेखक समस्येवर बोलणं, त्यांच्या दुःख वेदनांना समजून घेणं, अशा पद्धतीचं हिंदू धर्म करायचा आणि हिंदू धर्मातल्या जाती धर्मातल्या गोरगरीब लोकांवर त्यांना वंचित ठेवून त्यांना अन्याय करायचा, हा काही अध्यात्माचा प्रश्न होत नाही. आणि बाबा लोकांनी बोलायचा पण हा विषय नाही. पण म्हणून दादा जरांगे पाटलाला हा फक्त आरक्षणाची लढाई लढतो म्हणून हा हिंदू धर्मामध्ये फूट पडणारा राक्षस असं म्हणतो. परत ते म्हणल्यानंतर पाटलाची सुद्धा खास शैलीमध्ये पाटलांनी त्यांचा समाचारच घेतलेला आहे. बघा तर खरा, बाबांचं हे काम नाही. आरक्षण काय आणि ते शब्द त्याचा देशी पेल्यासारखा, त्याचं डोळे ते कसं झालेलं असे बुडुंग 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 बा त्याचा बाबा तो आहे. हा, ते काय विचित्र प्राणी आहे ना तू. तू कोणचा बाबा आहे तो? तेच आहे नाही हो, डोंगरावर बार तू ते हाता असं करतो बुडुंग 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 बा त्याचा बुवा तो आहे. तू का बुवा आहे का हेंद्रे काय? अरे तू आणलं बाबा पाटील. आपली भाषा आणि त्या टिकलीवाल्या बाबाची मी खास ठरवलेली आहे. कारण कालीचरण बाबा तुम्हाला सुद्धा अध्यात्म सोडून अशा पद्धतीचे प्रश्न करून राजकारणामध्ये जर तोंड खुपसायचं असेल तर तुम्हाला हीच भाषा योग्य होती, नाही का?